अनेक नेते बघितले, अनेक आमदार बघितले, अनेक मंत्री बघितले, पण दुर्दम्य इच्छाशक्ती आणि खऱ्या अर्थानं मतदार माझी आई आहे, माझ्या कातडीचं जोडं जरी करून घातलं तरी मी उपकार विसरू शकत नाही, या भावनेनं आपला कुटुंब प्रमुख म्हणून, आपला मुलगा म्हणून ज्या पद्धतीनं संजय बनसोडे हे काम करत आहेत, त्यावर शिरपेच म्हणजे धनतेरस दिवशी त्यांनी त्या भागातील जे माणसं मयत झालेली आहेत, ज्यांना सरकारनं मदत केलेली आहे, त्यांनी आपल्या स्टाईलनं त्या ठिकाणी अभय भुतळा फाउंडेशन यांच्याशी कन्व्हिन्स करून 7 लाख रुपयाची मदत दिली। आणि महाराष्ट्रामधलं एक प्रसिद्ध असं उद्योगपती म्हणून ज्यांची, एक दानशूर व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली ते अभयजी भुतळा यांचं आणि अभय भुतळा फाउंडेशनचं आपल्या सर्वांच्या वतीनं जे अतिवृष्टीमध्ये मनुष्य आणि प्राणहानी जे झालेली आहे त्या कुटुंबाला त्यांनी मदत करतायत, त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या वतीनं मी पहिल्यांदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। जवळजवळ 20 लाख रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत, जे या कर्जाला कंटाळून शेतीचं नुकसान झालेलं असल्यामुळे ज्यांनी आत्महत्या केली त्यांना सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं आपण त्यांच्या कुटुंबियांना 1 लाख रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी दिलं। जवळजवळ त्याला सुद्धा आपण 5 लाख रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि ज्यांचं पशुधन मृत्युमुखी पडलंय त्या पशुधनाला सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं जे आपली गोमाता आहे त्या गाईला सुद्धा 37,500 रुपये आपण राज्य शासनाच्या वतीनं दिलेत। आता अभय भुतळा फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा तेवढीच मदत आपण त्या ठिकाणी देणार आहोत। आपले महेश आहे त्याला सुद्धा 37,500 रुपये आपण त्या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने दिलेत। आता सुद्धा अभय भुतळा फाउंडेशनच्या माध्यमातून तेवढीच मदत आपण त्या ठिकाणी देतोय। जे बैल आहे त्याला सुद्धा आपण 32,000 रुपये अगोदर दिलेले आहेत, आता सुद्धा आपण तेवढेच पैसे या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देतोय। गाईचं वासरू असेल, म्हशीचं वासरू असेल, शेळी मेंढी असतील किंवा कोंबड्या असतील, जेवढे शासनाच्या वतीनं जेवढी काही मदत शासनाच्या वतीनं दिली तेवढीच मदत आपण अभय भुतळा फाउंडेशनच्या माध्यमातून आज त्या लोकांना त्या ठिकाणी आपण देत आहोत। मित्रहो, अनेक आमदारांनी बघितले, 3 टर्म 4 टर्म झाले बघितले, कुणाच्या तरी जवळचे बघितले, पण उदगीर मध्ये जलसिंचनाचं क्षेत्र असेल, रस्ते असतील, राष्ट्रीय महामार्ग असतील, RTOचं ऑफिस असेल, पोलिसांचं निवासस्थान असेल, पाणी पुरवठा योजना असेल, असा करोडो रुपयाचा निधी आणण्याचं काम केलं ते फक्त आणि फक्त संजय बनसोडे यांनी। बुद्ध विहाराचं काम ज्याची MPSCच्या परीक्षेमध्ये नोंद झाली याला म्हणतात संजय बनसोडे। माणसं जातीवरनं ओळखायची नसतात, माणसं श्रीमंतीवरनं ओळखायची नसतात, माणसं घराणेशाहीवरनं ओळखायची नसतात, माणसं कर्तृत्वाने ओळखायची असतात। म्हणून ऐका काय म्हणतात राजेश्वर निटुरे, माजी नगराध्यक्ष 5 टर्म राहिलेले, काय सांगितलं त्याने, ऐका त्यांच्या तोंडून। 5-10 वर्षात संजय भाऊच्या सहवासात राहिल्यावर त्यांनी जे कामाची पद्धत आहे, इतरांना आपलंसं करून घेऊन इतरांच्या सुखदुःखात जाणं, बाकी आमदार योजना आणतील, शासनाच्या योजना राबवतील, पण आपला माणूस ना आपल्या घरचा वाटणारा माणूस आमदार असू शकते हे मला काही मान्य नाही। पण जिथं संजय भाऊ बनसोडे सारखा माणूस प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येकाच्या सुखादुःखात, काम तर झाल्या, 4 रोड होतील, 4 नाल्या होतील, 4 बिल्डिंग होतील नव्हतील, तो शहराचा विकास झाला, तो ग्रामीण भागाचा विकास झाला, पण प्रत्येकाच्या कुटुंबाला आपलंसं वाटणारं नेतृत्व, प्रत्येकाला आपलंसं करून घेऊन त्याच्या सुखदुःखात जाणारं। आत्ता मी म्हणलो इलेक्शन 5 वर्षाला होतं आणि 1 महिना 2 महिने प्रचार होतोय। संजय भाऊचं काम असं आहे की आता 5 वर्ष प्रचार
5 वर्ष लोकांच्या अडचणी दूर करणे, 5 वर्ष लोकांच्या अडचणीतून मार्ग काढणे आणि ते नुसत्या करतो धरतो म्हणून आश्वासन देणे नाही, कृतीत करून दाखवणे, बोलल्यापेक्षा 4 पटीने जास्त केलेलं आहे. आता ते काय काय केलं सांगायचं असल्यानंतर 2 तास लागते. कार्यक्रम वेगळा आहे, त्यात त्यांच्या आपण दुःखात आपण सामील व्हायचंय, त्यांना आपण शुभेच्छा द्यायचे भावी जीवनात, त्यांच्या जीवनात पुढचं आयुष्य त्यांचं चांगलं जावं. याच्यासाठी जे जे शाळेला शकेल तुम्हाला आता आज सांगत नाही त्या माणसाच्या जेवढे तुम्हाला आता पैसे मिळाले त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळवून देण्याचं काम त्या माणसाने चालू ठेवलं. आज दाखवत नाही, मी आता रात्री बरोबर राहते, सरकारचे नाही, अशाच आपल्या केलेल्या सहकारी मित्रांनी ज्यांनी ज्या वेळेस त्यांचा उपभोग करून घेतलाय, त्यांच्याकडून लाभ करून घेतला, त्या लोकांना त्यांनी सूचना केली की माझ्या मतदारसंघात अशी अशी घटना घडली आहे, तुमच्यानं जे शक्य आहे ते मदत करा असं 3-4 सांगितलंय. पण त्यांनी आज डिक्लेअर करणार नाही, ज्या दिवशी पैसे येतील त्या दिवशी करतील. तर असा एक उमेदवार आपला आमदार, आपल्या घरचं आपल्या सुखदुःखात राहणारा, आपल्या सर्वांना साथ घेऊन चालणारा असा आपला तुमचा आमचा आमदार मला तर वाटत नाही 288 मध्ये एवढा वेळ देणारा कोणीच देत नाही. मी 40-45 वर्षाचं राजकारण करतोय, बऱ्याच मंत्र्याबरोबर राहिले, बऱ्याच आमदाराबरोबर राहिले, राज्यातले असतील देशातले असतील संस्थेबरोबर राहिले, पण जीवनातला आयुष्यातला जर वेळ द्यायचा आहे 5 दिवस तिथं देतं, 2 दिवस आल्यावर इथं देत आहे. इथं बरेचसे सहकारी मित्र आहेत, इथं ओरबी आहेत, काही जण सहवासात नाहीत, काही जण सहवासात असलेल्याला माहिती आहे. झोपणं एवढंच त्याला माहिती आहे, झोपावं लागतं म्हणून झोपणं माहिती आहे. पुन्हा सकाळी तयार होणार, तिथं 50 लोक 100 लोक लातूरचे आहेत, इथं आल्यावर पूर्ण दिवसभर कार्यक्रम आहे. म्हणजे 5 वर्ष सतत कार्य करणे आणि सतत लोकांच्या सहवासात राहणे, सतत प्रचार करणे म्हणल्यावर असा हे आमदार आहे. लोकांना वेळ नाही, लेकरा बाळात जायचं नाही, घरी मुलं बाळा आहेत, त्यांच्यासाठी कधी जीवनात वेळ दिलेला मी तर पाहिलेला नाही. तर मित्रो, आपण आता एक उमेदवार आपल्याला मिळालेला आहे. आता काय प्रचार नाही, इलेक्शन नाही, पण एक उमेदवार कसा असावा ज्यांनी तुमच्याबद्दल विचार केला, तुमच्या सुखदुःखात येण्याला तुमची अडचण दूर करायची आहे. येऊन गोड बोलून घरला जाऊन बरेच चालू आपण रोज टीव्हीवर बघतो, बांधावर आले, घरात आले, आम्ही असं करू तसं करू म्हणणे, कृतीत करून तुमच्या पदरात आणून देण्याचं काम संजय भाऊने केलंय. तुम्ही आपण त्यांच्या भावी जीवनात अजून आपल्याला सहकार्य करू, आपण आपल्याला अजून अशीच मदत करू, आपल्या अशाच अडचणी दूर करू आणि ह्या दोन्ही तालुक्याचा सर्वांगीण विकास करून आपल्या कुटुंबातल्या सर्व अडचणी दूर करू. एवढंच ईश्वरची प्रार्थना करून तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. आणि म्हणतात आरटीओ ऑफिस आणण्यासाठी अगोदर आरटीओच्या साहेबाच्या मिसेस आजारी होत्या, 3दा भेटायला गेले आणि 4थ्यांदा म्हणले आता बाई साहेबाची प्रकृती कशी आहे. आणि मग त्यावेळा त्याने जे काम केलं ते आरटीओ ऑफिस मंजूर करून आणलं. कार्यकर्त्यासाठी फाईल टू फाईल फिरणारा नेता, सर्वसामान्य कार्यकर्त्याला तळहाताच्या फोडासारखा सांभाळणारा नेता. आणि एवढाच नाही तर भाजपचे माजी आमदार गोविंदांना केंद्रे काय म्हणतात ऐका. आणि आपला तर माणूस माहित आहे संजय बनसोडे साहेब की जगापेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न ते नेहमी करत असतात. आता कोणीतरी म्हणलं त्यांची टॅक्ट वेळ, गणेश आपलं डावलेने म्हणलं त्यांची टॅक्ट वेगळी आहे म्हणून. मी बी 1-2 कामाच्यासाठी त्यांच्या बरोबर कधी गेलो होतो, विशेष करून त्या आरटीओच्या खात्यासाठी. मला म्हणले चला ना आपण जाऊ, तर आपण आरटीओचं निबंधन आले, आपण आरटीओचं कार्यालय उदगीरला मागवतो आपण. मला थोडं वाटलं तर काहीच नाही, आठवड्याला एकदा येते ते लातूर आरटीओ आणि आपल्याला लायसन देते आणि त्यात कार्यालय कसं ताबडतोब होईल. मला घेऊन गेले तिथं, काढून ते ताबडतोब करायला लावले तयार. आणि त्या सेक्रेटरीला मी टॅक्स कशी आहे त्यांची त्याचं उदाहरण सांगतो मी. त्या सेक्रेटरीला डायरेक्ट असं माझं आरटीओचं द्या असं म्हणले नाहीत त्यांनी. त्याला माहित होतं त्याला की त्यांची पत्नी मागे काही दिवस महाराज बिमार होती, दवाखान्यात होती, तिला ते भेटायला गेले 2-3दा. त्याच्यानंतर एक कामासाठी तिने अगोदर काम काढले नाही. साहेब कशी आता वहिनीची पद्धत, वहिनीची तब्येत तर चांगली आहे म्हणजे आता तिची काळजी घ्या असं घ्या म्हणण्यामध्ये मग पुन्हा ते अर्थ. आता कोणाच्याही माणसाला बायकोचं काढल्यानंतर थोडं मनातून आनंद वाटतंय. मला एवढं माझ्या बायकोची काळजी घेते बिचारे,
आणि ते न होणारं काम ताबडतोब त्याच्या हातात करून दिलं त्याने. मी म्हणतो वा रे वा बहादर आहे. तर अशी त्यांची त्याग. तर ह्यामुळेच मला असं वाटतं की आता मी आता सावकारने म्हणले की एवढे कामं कोणी केली. मी म्हणतोय मी आमदार असून सुद्धा आता आमचे आमदारकी महाराज 2 लाखामध्ये गाव खुश हो, आणि 60 लाखामध्येच फंड आमचा किती होता. आता आम्हाला 60च लाख होता. 2 लाख दिले किती लोक हे गोविंद केंद्राचा फंड आहे, हे गोविंद केंद्राचा, त्याच्यावर नाव टाकायचे माझं, आणि आम्ही बी खुश व्हायचं. बेगामी शादी मी अब्दुल्ला देवाना म्हणले आम्ही बी एडवून व्हायचे. आणि म्हणून आम्हाला त्याच्या पलीकडची मर्यादा काय आहे ते माहित नव्हती. आमचं सभागृह म्हणजे मंदिर 2 लाखाचं, ते महाराज आला कीर्तन करूला हे सभागृह कोणी दिले त्याचा उद्या का झाल्याशिवाय राहणार नाही म्हणले की आम्ही मोठं घ्यायचं त्या 2 लाखातच. पण ह्यांची सभागृह बघितलो आम्ही आता 50 लाखाचं. मला तर सुरुवातीला हे फेकतेच वाटावं शकत, हे माणूस म्हणजे फेकते. 50 लाखाचं होतच कसं, ते 1 कोटीवर गेलं, पुन्हा 10 कोटीवर गेलं. आता तर शिवाजी महाराजचं सभागृह मला महाराजांचं सभागृह महाराज 22 कोटीला गेले. ते म्हणजे 22 कोटीचं सभागृह असते ते त्या माणसानं दाखवून दिलं. आणि म्हणून त्याचा द्वेष नाही बरत आहे, द्वेष नाही. आमच्याकडे पूर्वी नव्हता बी महाराज ते माणूस, ह्याला पाडायसाठी रात्रंदिवस आम्ही प्रयत्न केले, ते पडलं नाही विचार. निवडून आलं, आमची युती झाली आणि चांगलं बोलायची संधी आम्हाला प्राप्त झाली. काय सुदे नाही तर आम्ही बोलून नव्हतो, त्या अगोदर फिरक्या सुद्धा नव्हतो आम्ही. झाली त्या कसंही जवळ आल्याशिवाय माणसाचं कळत नाही. आम्ही जवळ आलो, चांगलं करू आल्यापेक्षा. आता ही जी मदत आहे जगापेक्षा वेगळी आहे. कोण बुचडा आहे आपल्याला माहित आहे का? जगामध्ये देशामध्ये अनेक श्रीमंत आहेत. उदगीरमध्ये मी अनेक श्रीमंत बघितले आम्ही सुधीरनी. पट्टी मागायला गेल्यानंतर महाराज खिशातला अडकीत काढायचा, मला वाटायचं खिशात आज घातलं काही केलं म्हणून, आणि अडकीत काढायचं. मला मग डाव्या हातात खिशात, मला वाटतं आता इकून काढते काही पैसे, आणि कट सुपारी कातरायचं आणि सुपारी घ्या, आणि पट्टी ते माझ्या भावाकडे आहे म्हणायचं. आणि ते भाऊ म्हणायचं अरे तुम्ही बिखू भाऊ का काय, मालक तेच आहे. मग आम्ही म्हणायचं दोन्ही बिखू भाई जाऊ द्यायचं लागायचं. म्हणजे मदत देणाऱ्याला माणसाला दानच लागतंय, पैसे किती राहू द्या. बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं फल लई आती दूर. असे कित्येक झाडे तुझे ज्याला सगळं आहे पण काहीच माणसाला फायदा नाही. त्यांनी ते माणूस हुडकीनं ते देतय म्हणून करणं आणि त्याला उदगीरकडे वळवून आणणं, ह्याच्यात त्या संजय बनसोडे साहेबाचा मोठेपणा की त्या माणसानं कुठून का होण्याला आपल्याला आणून दिले. आता आम्हाला कसं सवय लागले, दुःख झालं की ईश्वर टांगायला असं एक म्हण आहे. आणि ईश्वर कशाला सांगे त्याला जाणता मिळते. मग आता देणाऱ्याला वाटतं हे लाव मलम, कुणी म्हणते अरे मलम कशाला लावला, साडू लाव, कुणी म्हणते पांढरं काहीतरी लाव, पण देणाऱ्याला वाटतंय माझ्यावर नीट झालं. आणि ज्याचं दुःख झालं त्याला वाटतं कुणी काय देणं माझं नीट झालं. मागे जे बसल्यात मदत घेणाऱ्याला ती भुतडा देऊ कोणी देऊ, आम्हाला तुम्ही मदत केलो, आयुष्यात तुम्हाला पुण्य लागल्याशिवाय राहणार नाही ते आशीर्वाद द्यायसाठी ते माणसाने. आणि आम्ही तुम्हाला सांगतो की या माणसाने भुतडाला कसं पटविले, त्याचं अजून काय हुडकून काढले माहित नाही, त्याला काय बोलले मग त्याच्या पोटात शिरले, पण त्यांनी एवढी मोठी मदत आज आपल्याला करायचा निर्णय त्यांनी घेतले. आणि हे निवडणुकीत करणं हे स्वार्थ आहे सुरेश पाटील, पण आता करणं हे परमार्थ आहे. काहीच कुठला स्वार्थ नसता नाही करणं. 50-25,000 सरकार देतून तुम्ही 25,000 दिलो तर माझा पटलेला शेतकरी तुम्हाला धन्यवाद दिल्याशिवाय, तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. माझा पटलेला शेतकरी 5,000 रुपयाला तरसत होते लोक, काहीतरी द्या हो आम्हाला तर बोरगावला मला बनसोडे साहेबांना मारायचं तुरंत तेवढं. आज तुमचं बघणं नको हो, कटाळून गेला रोज माणसे उल्या तर उताळाच्या उताळा काहीतरी द्यायचं करा म्हणून असं लोक करणार. त्यांची चूक नव्हती ती, त्याचं बरोबर होतं ते, काय तर द्यायचं करा. आता सरकार तर देत आहे, सरकारनं दिलंय, ह्याचा संबंध नाही. संबंध नसताना हुडकून काढून आणून मदत देत आहेत. म्हणून बनसोडे साहेब माझ्यातर्फे माझ्या पक्षातर्फे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळी खूप मोठी मदत तुम्ही इथं आम्हाला करत आहात. आणि मित्र संजय बनसोडे काय म्हणतात, एवढ्यावर मी समाधानी नाही, मी आणखीन वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या निधी आणून लोकांना देणार. मित्र हो, अनेक आमदार बघितले आपल्या पदाचा उपयोग करून घेणारे. मी मानतो रमेश कराड यांना, कारण ऑइल इंडियन ऑइलनं त्यांना 25 कोटी रुपये ग्रामीण भागाच्या विकासासाठी दिलेले आहेत. पण संजय बनसोडे यांनी
एक एक दिवस सकाळी उठला की निघाले उदगीरला, उदगीरून या गावून त्या गावला. कुठं आहेत संजय बनसोडे? कुणाच्या घरी सांत्वनला आहेत, कुठं आहेत लग्नाला आहेत, कुठं आहेत उद्घाटनाला आहेत. मित्र हो, अरे इथं फेस आला तरी नीट न वागणारे नेते आणि ज्यांच्याकडं प्रचंड यंत्रणा आहे, प्रचंड साम्राज्य आहे. आपण बघतो शेजारी एका काळी गोपीनाथराव मुंडे 40 कारखाने चालवत होते, पण त्यांचे वारसदार नाही, कसलाही राजकीय वारसा नाही, फक्त संत महंत यांची कृपा आणि बुद्धविहाराच्या राष्ट्रपतीचा कार्यक्रम, युवक महोत्सवाचा कार्यक्रम, अखिल भारतीय कुस्त्या स्पर्धा. म्हणून दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्माजे जुळते. संजय राव, प्रभू परमात्मा तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य देव. मंत्रीपद गेलं म्हणून तुम्ही रुसून घरात नाही बसलात तर त्याच उमेदीनं हम होंगे कामयाब. आणि ते वाक्य मला आठवतात, जिस घर में अंधेरा है उस घर में मैं दिया सलाई जलाने जा रहा हूं. तात्पर्य, आजकालचे नेते लोकांचं घर पेटवायला जाती जातीत भांडणं लावतात. एकही कॉन्ट्रोवर्शियल नाही, कुणाचाही अपमान नाही, कुणालाही टाकून बोलायचं नाही. अशा एका नेत्यानं धनतेरस दिवशी जो कार्यक्रम घेतला, जे वाटप केलं, आणि हबप गंजीनाथ महाराज सुद्धा काय म्हणतात की महाराष्ट्रातल्या आमदारामध्ये जर तुलना करायची झाली, हे जरी राष्ट्रवादीचे असले तरी मुख्यमंत्र्याच्या निकटवर्ती आहेत हे मला माहीत आहे. आणि असा एक आगळा आणि वेगळा आमदार आहे, न जात पर न पात पर, सिर्फ मानवता की बात पर संजय बनसोडे हे काम करत आहेत. आमदार संजयजी बनसोडे साहेब मदत करायला तर उभा राहिले आहेत, पण मदतीपेक्षा तुम्हाला आधार द्यायला उभा राहिलेत, हे विसरून तुम्ही आम्ही चालणार नाही. तुम्ही म्हणताल महाराज असं कसं काय? त्यांनी पहिले शासनाकडून तुम्हाला पैसे आणून दिले, शासनाचा तर निधी आणूनच दिला. शासनाचा निधी आणून दिल्यानंतर त्याने अभयजी पुत्राला भेटले, आपल्या तालुक्यातली सगळी परिस्थिती सांगितली, आणि त्यांनी एक काम केलं की पैसे आमच्या फाउंडेशनला तुम्ही देऊ नका, तुम्ही पैसे ज्यांना शासन जेवढे पैसे देणार आहेत तुम्ही त्यांना पैसे द्या. याच्यामध्ये काय दिसतं? याच्यामध्ये दोन गोष्टी दिसतं. मी याच्यामध्ये कुठंच नाही आहे, मी खूप लहान आहे, आणि पैसे डायरेक्ट आपण शेतकऱ्याला द्या. एक तर अभयजीला विश्वास प्राप्त करून द्यायचा, एक तर शेतकऱ्यांना विश्वास प्राप्त करून द्यायचा. पण मी तुम्हाला एक गोष्ट मात्र इथं आवर्जून सांगतो, जो राज्यकर्ता असतो त्या राज्यकर्त्यामध्ये जर एवढी विनम्रता जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती केवळ आमदार संजयजी बनसोडे यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल. असं म्हटलं तर वावगं होणार नाही, लक्षात घ्या. कारण मी केलंय ते काहीच केलं नाही आहे. मी यांच्यामुळे मोठा झालो. पैसे मी आणले नाही, शासनाने पैसे दिले. मी मध्यस्थी केली नाही, मला हल्लाळेजीने मध्यस्थी करायला लावली. म्हणजे श्रेय कधी स्वतः घेणार नाही, श्रेय दुसऱ्याला देणार. एक लक्षात घ्या, जो दुसऱ्याला मोठा करायचा प्रयत्न करतो परमेश्वर त्याला गगनभेरी एवढा मोठा केल्याशिवाय राहत नाही. हे तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही, लक्षात घ्या. हे काम संजयजींनी केलं. मी आता निटुरे अण्णांना आणि गोविंद अण्णाला आता तेच म्हणत होतो की एवढी विनम्रता, सत्ता आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, कीर्ती आहे, आणि मुख्यमंत्र्याच्या जवळ आज अतिशय एक प्रेमातला आमदार म्हणून, आज ते दुसऱ्या पक्षाचे जरी असले काय ना, आज देवेंद्रजीच्या जवळ त्यांची काय किंमत आहे तुम्ही मला विचारा, मी आपल्याला सांगतो. अतिशय एक चांगला, हे कधी घडत असतं जेव्हा त्या आमदाराच्या डोळ्यामध्ये विकासाची तर दृष्टी असते. मला एक वाक्य निटुरे अण्णांचं खूप आवडलं. अहो, रस्ते तर होणारच आहेत, नाल्या तर होणारच आहेत, MSCBचं तर काम होणारच आहे, या सगळ्या गोष्टी होणार आहेत, पण तुमच्या आणि माझ्या विकासाची तळमळ करणारा, घरोघर जाऊन दारोदारी जाऊन आज तुम्हाला काही अडचण आहे का हा विचारणारा जर कोण मनुष्य असेल
तर तो आमदार संजयजी बनसोडे आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आता सूत्रसंचलन करणाऱ्यांनी ते भाकरी तुडवणे काहीतरी एक शब्द वापरला, ते दार तुडवणे म्हणजे किती महत्वाचं वाक्य आहे बघा. इलेक्शनच्या वेळेस कुणी जाऊन दार तुडवेल, आपल्याला मदत पाहिजे असेल तेव्हा कुणी जाऊन दार तुडवेल, पण जेव्हा तुम्हाला गरज असते तुम्हाला त्यावेळेस येऊन तुम्हाला माझी काही मदतीची गरज आहे का यासाठी दार तुडवणारा नेता म्हणजे आदरणीय संजयजी बनसोडे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. लक्षात घ्या, दार तुडवणे. मित्र शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. कारण तुम्ही शेअर कराल, लाईक कराल, सबस्क्राईब कराल तर मोटिवेशन मिळतंय आम्हाला. संजय बनसोडे आगे बढो म्हणत असताना त्याने जे काम केलं, जो पैसा खेचून आणतात त्याला ताकद लागते. माझा शेतकरी हा पाणीदार असला पाहिजे, उद्योगधंदे उभे राहिले पाहिजेत, सौर ऊर्जाचे प्रकल्प झाले पाहिजेत. असं काय केलं नाही, असं एक आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व. मित्र प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.